नमस्कार. आज आपण एका खास सॉफ्टवेअरबद्दल बोलणार आहोत. SDA विंडोज सॉफ्टवेअर. कल्पना करा की परीक्षेचा तोच ताण, तेच वातावरण, पण तुमच्याच घरात. हो, हे सॉफ्टवेअर नेमकं हेच शक्य करतं. ही जी भावना आहे ना, ती अनेक स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अगदी जवळून माहिती असेल. अभ्यास तर भरपूर केलेला असतो नाही का, रंगीबेरंगी गाईड्स, नोट्स, सगळं काही असतं. पण ऐन परीक्षेच्या पेपरवर मात्र डोकं ब्लँक. चला मग या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. आपण याला एक नाव देऊया, ब्लँक पेपर प्रॉब्लेम. आणि ही अशी अडचण आहे जी अगदी हुशातल्या हुशार विद्यार्थ्यांनाही मागे खेचू शकते. जरा डोळ्यासमोर आणा. परीक्षेचा हॉल, घड्याची टिकटिक कानात घुमतीये, समोर 100 MCQचा पेपर आहे आणि अचानक असं जाणवतं की अरे, वेळ तर धावतोय पण प्रश्न काही सुटत नाहीत. प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न पण काहीतरी नवीनच वाटतोय. आणि मग इथेच खरी लढाई सुरू होते आणि स्कॉलरशिप हातातून निसटून जाते. मग खरी अडचण नक्की आहे तरी काय? पुस्तकांची आहे, नोट्सची आहे? नाही, खरी अडचण आहे परीक्षेसारख्या वातावरणात सराव करण्याची संधीच न मिळणं. यालाच आपण एक नाव देऊया, प्रॉब्लेम एक्स. म्हणजे काय? तर ज्ञान तर आहे, पण प्रेशरखाली ते वापरण्याची प्रॅक्टिसच नाहीये. ज्ञान आणि प्रत्यक्ष कामगिरी यातली ही जी दरी आहे ना, तीच आपल्याला भरायची आहे. बरं, जर प्रॉब्लेम एक्स हा सरावाच्या अभावामुळे आहे, तर मग त्यावरचा उपाय तो तर अगदी सोपा असायला हवा, नाही का? आणि तो उपाय आहे आपलं स्वतःचं घरच्या घरी परीक्षेचं हॉल तयार करणं. हे सॉफ्टवेअर तयार केलं आहे प्रमोद जगधने यांनी, जे आहेत स्कॉलरशिप ऑटोमेशन एक्सपर्ट. आता त्यांच्या 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभवातून ना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात आली की विद्यार्थ्यांना तो रिअल एक्झाम फील मिळतच नाहीये, म्हणजे परीक्षेचा खरा अनुभव. आणि ह्याच गरजेतून या सॉफ्टवेअरचा जन्म झाला. याचं काम अगदी साधं आहे, घर बसल्या परीक्षेचा अनुभव देणं. आता फरक बघा. पारंपरिक पद्धतीत काय होतं? वहीत प्रश्न सोडवले जातात, वेळेचं काही बंधन नाही, निकाल कधीतरी नंतर कळतो. पण SDA विंडोज सॉफ्टवेअरमध्ये परीक्षेसारखाच MCQ पॅटर्न आहे, वेळेचं बंधन आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे निकालानंतर लगेच विश्लेषण मिळतं. म्हणजे नक्की कोणते प्रश्न चुकले, कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागला, हे सगळं समोर येतं. फरक अगदी डोळ्यांसमोर आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना घाबरण्यासाठी, चुकण्यासाठी आणि त्या चुकांमधनं शिकण्यासाठी एक सेफ झोन देतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, खरी लढाई जिंकण्याआधी सरावात हारलेलं कधीही चांगलं. म्हणजे मग फायनल परीक्षेच्या वेळी ती भीती राहत नाही. पण थांबा, हे सॉफ्टवेअर एकटं काम नाही करत. हे खरं तर एका कम्प्लीट लर्निंग सिस्टमचा भाग आहे. चला बघूया हे सगळं एकमेकांना कसं जोडलेलं आहे. तर हे जे पूर्ण ब्रेन ट्रेनिंग आहे ना, ते 3 सोप्या स्टेप्समधून जातं. प्रवास सुरू होतो. स्टेप नंबर 1, SDA पॅटर्न बुक्समधून कन्सेप्ट शिकणे. मग आपण जातो स्टेप नंबर 2 वर, SDA पॉडकास्ट ऐकून तोच विषय अजून खोलवर समजून घेणे. आणि शेवटी येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, SDA विंडोज सॉफ्टवेअर वापरून परीक्षेचं थेट सिम्युलेशन करणं. एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही असाच कोणताही रँडम सराव नाहीये. SDA बुक्समध्ये जे काही शिकलात ना, अगदी त्याच अभ्यासक्रमाचं हे थेट परीक्षेसारखं सिम्युलेशन आहे. आणि हे किती जबरदस्त काम करतं बघा. पुस्तकं वाचताना डोळे वापरले, पॉडकास्ट ऐकताना कान आणि सॉफ्टवेअरवर टेस्ट देताना हात. म्हणजे डोळे, कान, हात या तिन्हींचा वापर होतो. हा झाला एक फुल ब्रेन वर्कआउट. आणि यामुळे होतं काय, तर माहिती जास्त काळ लक्षात राहते आणि परीक्षेच्या वेळी अगदी पटकन आठवते. टेक्नॉलॉजी फक्त स्पीड आणि ॲक्युरसी नाही वाढवत, तर ती आपल्या भावनांवरही परिणाम करते. चला तर मग पाहूया, हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांचा जो सगळ्यात मोठा शत्रू आहे, म्हणजे परीक्षेची भीती, त्यालाच आत्मविश्वासात कसं बदलतं. स्कॉलरशिप हुकण्याचं दुःख हे फक्त पैशांचं नुकसान नसतं, नाही का? ते भविष्यातल्या संधींचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासाचं नुकसान असतं. निकाल लागल्यानंतर घरात जी एक शांतता पसरते ना, ती अनेकांनी अनुभवली असेल. आणि यातूनच माझ्याकडून स्पर्धा परीक्षा होणारच नाहीत असा एक धोकादायक विचार मनात येऊ शकतो. तर मग हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, याचं समीकरण खूप सोपं आणि परिणामकारक आहे. बघा, इनपुट काय आहे? भीती, कमी आत्मविश्वास आणि झिरो टाईम मॅनेजमेंट. त्यावर प्रोसेस काय होते? SDA सॉफ्टवेअर, जे रिअल मॉक टेस्ट, टायमर आणि ॲनालिसिस देतं. आणि मग आउटपुट काय मिळतं? जबरदस्त टाईम मॅनेजमेंट, वाढलेला स्पीड आणि ॲक्युरसी. एकदम सरळ हिशोब आहे. म्हणून याकडे ना एक परीक्षा म्हणून बघूच नका. हा आहे तुमचा एक्झाम रिहर्सल रूम. म्हणजे मेन परफॉर्मन्सच्या आधी तुम्ही इथे कितीही वेळा चुका करू शकता आणि स्वतःला तयार करू शकता. तर
यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की विद्यार्थी भीतीच्या नाही तर आत्मविश्वासाच्या जोरावर उत्तर द्यायला शिकतात. आणि हा बदल कसा होतो? तर वारंवार त्या सेफ झोनमध्ये सराव केल्यामुळे. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपण आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि याचा मेसेज अगदी क्लिअर आहे. प्रॅक्टिस अशी करा जणू काही ती खरी परीक्षाच आहे. आणि हे सॉफ्टवेअर सर्वांसाठीच फायद्याचं आहे. विद्यार्थ्यांसाठी कसं? तर यामुळे मेंदूला आणि हाताला वेळेत प्रश्न सोडवण्याची सवय लागते. एक प्रकारची मसल मेमरी तयार होते. शिक्षकांसाठी वर्गात लाईव्ह मॉक टेस्ट घेण्यासाठी जणू काही एक दुसरा शिक्षकच हजर आहे. आणि पालकांसाठी मुलांच्या प्रगतीचा अगदी स्पष्ट डेटा ड्रिव्हन रिपोर्ट मिळतो. आणि या सगळ्याचा फायनल रिझल्ट काय? तर प्रत्यक्ष स्कॉलरशिपचा पेपर देताना असं वाटेल की अरे ही तर अजून एक मॉक टेस्ट आहे, कारण असा सराव आधीच डझनभर वेळा केलेला असतो ना. तर मग आता वहीत प्रॅक्टिस करणं थांबवून खऱ्या परीक्षेसारखा वाटणाऱ्या स्क्रीनवर प्रॅक्टिस सुरू करण्याची तयारी आहे का?